Hello students, good morning. Let's start our today's lecture of the physics. Okay, तर लास्ट टाइम आपण लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल अनालिसिस बघितलेले होते. बरोबर, लिमिटेशन्स काय आहेत बघा. डायमेन्शन ऑफ फिजिकल क्वांटिटी इज नॉट युनिक. म्हणजे एका फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन युनिक नसतं. म्हणजे एका फिजिकल क्वांटिटीला एकच डायमेन्शन किंवा प्रत्येक फिजिकल क्वांटिटीचं वेगळं डायमेन्शन, असा युनिकनेस इथं काय नसतो, लक्षात घ्या. काही फिजिकल क्वांटिटी अशा आहेत की ज्यांना डायमेन्शन काय असतं, सेमच असतं. So that is the first limitation. Okay. Second limitation is that डायमेन्शनल अनालिसिसच्या साहाय्याने आपण न्यूमरिकल कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढू शकत नाही. ओके. न्यूमरिकल कॉन्स्टंट हॅव्हिंग नो डायमेन्शन कॅन नॉट बी ऑब्टेन्ड बाय डायमेन्शनल अनालिसिस. जसं आपण रिलेशन बघितलं की कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपण काय काढला होता, युजिंग डायमेन्शन सम कॉन्स्टंट इंटू एम व्ही स्क्वेअर. बरोबर. परंतु तो कॉन्स्टंट किती आहे हे मात्र आपण काढू शकलो नाही त्याच्यामधून. तर सेकंड लिमिटेशन पुन्हा एकदा बघा. तर डायमेन्शनल अनालिसिसच्या साहाय्याने हा जो कॉन्स्टंट आहे ना, म्हणजे एम व्ही स्क्वेअरच्या समोर हाफ असतं किंवा रूट एल बाय जीच्या समोर 2 पाय असतं, हा जो न्यूमरिकल कॉन्स्टंट आहे ज्याला डायमेन्शन नसतं, तो आपण फाइंड आउट करू शकत नाही. हे याचं लिमिटेशन आहे. ठीक आहे. त्याचबरोबर ऍडिशन सबट्रॅक्शन असणारे जे फॉर्म्युले आहेत ते आपण डायमेन्शनल अनालिसिसच्या साहाय्याने डिराईव्ह करू शकत नाही. बरोबर आहे ना. ऍडिशन आणि सबट्रॅक्शन असणारे जे फॉर्म्युले आहेत, फक्त मल्टिप्लिकेशन असणारेच फॉर्म्युले काढू शकतो. बघा, कायनेटिक एनर्जीचं आपण डेरिव्हेशन केलं, तिथं मास आणि व्हेलॉसिटी स्क्वेअरचं मल्टिप्लिकेशन आहे. किंवा टाइम पिरियडचा आपण फॉर्म्युला डिराईव्ह केलेला होता, तिथं एल आणि जीचं मल्टिप्लिकेशन आहे, स्क्वेअर रूट आहे. इथं कुठेही ऍडिशन सबट्रॅक्शन नाहीये. म्हणजे ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन असणारे जे फॉर्म्युले आहेत ते आपण डायमेन्शनल अनालिसिसच्या साहाय्याने डिराईव्ह करता येत नाहीत. त्याचबरोबर फोर्थ लिमिटेशन काय आहे, तर 3 पेक्षा जास्त फिजिकल क्वांटिटी मधला फॉर्म्युला आपण डायमेन्शनल अनालिसिसच्या साहाय्याने काढू शकत नाही. जास्तीत जास्त 3 फिजिकल क्वांटिटी चालतात, त्यांच्यामधला फॉर्म्युला आपण डिराईव्ह करू शकतो युजिंग डायमेन्शनल अनालिसिस. बरोबर आहे ना. कारण याचं रिझन काय आहे, डायमेन्शनल अनालिसिसच्या साहाय्याने आपल्याला 3 इक्वेशन मिळतात आणि 3 इक्वेशनच्या साहाय्याने आपण 3 अननोनच काढू शकतो. मॅथमॅटिक्सचं एक लॉजिक आहे, माहित आहे ना. मॅथमॅटिक्स मध्ये एक कन्सेप्ट आहे की समजा 2 अननोन आपल्याला असतील, एक्स आणि वाय हे 2 अननोन असतील आणि त्याच्या व्हॅल्यू जर आपल्याला फाइंड आउट करायचे असतील तर मिनिमम 2 इक्वेशन पाहिजेत. 3 अननोन असतील तर 3 इक्वेशन पाहिजेत. 4 अननोन असतील तर 4 इक्वेशन पाहिजेत. परंतु इथे जनरली आपण एमएलटी वापरत असल्यामुळं, एमएलटी फक्त वापरत असल्यामुळं आणि एमएलटी तीनच फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी इथं वापरतो जनरली मोस्ट ऑफ द डेरिव्हेशन मध्ये, आणि त्याच्यामुळं त्यांचा पॉवरचं कंपॅरिझन करतो ना. पॉवरचं कंपॅरिझन केल्यावर काय होणार, आपल्याला 3च इक्वेशन जास्तीत जास्त मिळणार आणि 3 इक्वेशन मिळत असल्यामुळं 3 अननोनच फाइंड आउट करू शकतो. अननोन म्हणजे काय फाइंड आउट करायचं आपल्याला इथं, एमएलटीच्या म्हणजे त्या पॉवर्स आपल्याला एबीसीच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. बरोबर आहे ना. अननोन फाइंड आउट करायचं म्हणजे एबीसीच्या पॉवर काढायच्या आहेत. म्हणजे हे बघा, लक्षात येते का बघा तुम्हाला, आपण काय लिहिलं होतं, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू सी इंटू एम रेस टू ए आणि फी रेस टू बी असं लिहिलं होतं आणि त्याचं कॅल्क्युलेशन केलं होतं. बरोबर. आणि इथं काढायचं काय होतं, ए आणि बी. ए आणि बी काढायचं असेल तर कमीत कमी आपल्याला इथं 2 इक्वेशन मिळायला पाहिजेत. परंतु समजा असं लिहिलं, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू सी इंटू एक्स रेस टू ए, वाय रेस टू बी, झेड रेस टू सी किंवा आणि परत पी रेस टू डी, क्यू रेस टू ई. म्हणजे कायनेटिक एनर्जी समजा एक्स वाय झेड पी क्यू या 5 फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड असेल तर असे रिलेशन येणार आहे. आणि इथं अननोन किती असणार, ए बी सी डी ई या 5 व्हॅल्यू काढायच्या आहेत. 5 अननोन आहेत, तर 5 अननोन असतील तर 5 इक्वेशन्स पाहिजेत आपल्याला. परंतु इथं 5 इक्वेशन आपल्याला मिळत नाहीत, कारण कायनेटिक एनर्जीचं डायमेन्शन बघितलं तर m1 L2 T-3 म्हणजे 1 इज इक्वल टू समथिंग, 2 इज इक्वल टू समथिंग आणि 3 इज इक्वल टू समथिंग. m1 L2 T-2 असतं. 1 इज इक्वल टू समथिंग, 2 इज इक्वल टू समथिंग आणि -2 इज इक्वल टू समथिंग, असे 3च इक्वेशन येणार. 3 इक्वेशन आणि 5 अननोन येणार. मग ते सॉल्व्ह करू शकतो का आपण, सॉल्व्ह करू शकत नाही. हा याचा मिनिंग लक्षात आला ना. तर डायमेन्शनल अनालिसिसचा वापर आपण फॉर्म्युला काढण्यासाठी वापरतो, परंतु त्या फॉर्म्युल्यामध्ये किती फिजिकल क्वांटिटी असल्या पाहिजेत, जास्तीत जास्त 3 पेक्षा जास्त असल्या तर आपण तो फॉर्म्युला डिराईव्ह करू शकणार नाही. त्याचबरोबर फॉर्म्युला डिराईव्ह करत असताना सेम डायमेन्शन असणाऱ्या फिजिकल क्वांटिटी तिथं असल्या तर ते डायमेन्शनल अनालिसिस वापरू शकणार नाही आपण.
ओके, सेम डायमेन्शन असणाऱ्या फिजिकल क्वांटिटी असल्या तर ते आपण वापरू शकणार नाही. त्याचबरोबर आणखी एक लिमिटेशन इथं लिहिता येईल, वन मोर लिमिटेशन काय, द फॉर्म्युले हॅव्हिंग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कॅन नॉट बी डिराइव्ड. म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असणारे जे फॉर्म्युले आहेत ते आपण इथे डिराइव्ह करू शकत नाही बाय युझिंग डायमेन्शनल अनालिसिस. कारण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनला डायमेन्शनच नसतं, बरोबर आहे ना. आता फॉर एक्झाम्पल इथं अगोदर ते सेंटेन्स लिहितो, नंतर एक्झाम्पल लिहितो. दी फॉर्म्युली हॅव्हिंग trigonometric functions cannot be derived by using dimensional analysis. Okay, formula having trigonometric function cannot be derived by using trigonometric analysis. For example, ऑसिलेशन या टॉपिक मध्ये डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आहे, x इज इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस अल्फा, असं इक्वेशन आहे. तर हे जे इक्वेशन आहे ते आपण डिराइव्ह करू शकतो का डायमेन्शन अनालिसिसच्या, तर हे फंक्शन आपण डिराइव्ह करू शकत नाही. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणजे लक्षात आलं ना, साइन कॉस टॅन असणारे फंक्शन्स असे भरपूर आहेत. असे जे रिलेशन आहेत ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन किंवा ई टू द पॉवर समथिंग, असे जे फंक्शन आहेत ते आपण डायमेन्शनल अनालिसिसच्या साहाय्याने डिराइव्ह करू शकत नाही. ओके, सो दीज आर द लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. डायमेन्शनल अनालिसिसचे काही युजेस पण आहेत, त्याचबरोबर त्या युजेस मध्ये काय आहे, काही लिमिटेशन्स देखील आहेत. ठीक आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन किंवा एक्सपोनेन्शियल रिलेशन, लॉगॅरिथमिक फंक्शन, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच असं नाही, फॉर्म्युलिंग विच आर कन्सिस्टिंग ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. त्याचबरोबर याच्या पद्धतीने आणखी काय येणार आहे, एक्सपोनेन्शियल फंक्शन असतील फॉर्म्युल्यामध्ये. एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणजे काय, ई रेस टू समथिंग चे फंक्शन किंवा लॉगॅरिथमिक फंक्शन. लॉग ऑफ एक्स टू द पॉवर समथिंग, हे जे आहे ना, याचे एक्सपोनेन्शियल फंक्शन असणारे, लॉगॅरिथमिक फंक्शन असणारे काही फॉर्म्युले आहेत, ते आपण युझिंग डायमेन्शनल अनालिसिस काढू शकणार नाही. लक्षात येते, कारण ई रेस टू एक्सचं डायमेन्शन काय असतं, m0 l0 t0. लॉगॅरिथमिक फंक्शनचं लॉग एक्सचं डायमेन्शन देखील काय असतं, m0 l0 t0 असतं. म्हणजे ज्याला डायमेन्शनच नाहीये त्या फिजिकल क्वांटिटीचे फॉर्म्युले आपण काढू शकत नाही. ओके, कारण ते फॉर्म्युल्यामध्ये ठेवल्यानंतर m0 l0 t0 होणार, म्हणजे ती टर्मच निघून जाणार त्या फॉर्म्युल्यामधनं. ठीक आहे, तर या पद्धतीनं लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल अनालिसिस आहेत. ठीक आहे. हा, आता थोडासा नेक्स्ट पार्ट आपण स्टडी करूया. नेक्स्ट इंटरेस्टिंग पार्ट आहे, दॅट इज राउंडिंग ऑफ. राउंडिंग ऑफ चा पार्ट आपण थोडासा बघणार आहे, कारण ही प्रोसेस तुम्हाला पुढे करावी लागणार आहे या चॅप्टर मध्ये. सिग्निफिकंट फिगर ज्यावेळी आपण स्टडी करणार त्यावेळी राउंडिंग ऑफची प्रोसेस तुम्हाला करावी लागणार आहे. तर राउंडिंग ऑफ म्हणजे काय बघा, द प्रोसेस ऑफ ओमिटिंग द नॉन सिग्निफिकंट डिजिट्स अँड रिटेनिंग ओनली डिझायर्ड डिजिट्स, ओके, इज कॉल्ड ॲज राउंडिंग ऑफ. राउंडिंग ऑफची प्रोसेस, राउंडिंग ऑफची डेफिनेशन काय बघा, द प्रोसेस ऑफ omitting non-significant digits and retaining only desired
or required digits is called as rounding off. Is called as rounding off. Rounding off. बघा मी काय सांगतोय लक्षात येतंय. काही वेळेला आपल्याला राउंडिंग ऑफ करावं लागतं. ओके, राउंडिंग ऑफ म्हणजे काय? द प्रोसेस ऑफ ओमिटिंग नॉन सिग्निफिकंट डिजिट. लक्षात घ्या, ज्याला कमी सिग्निफिकन्स आहे, ज्याला जास्त सिग्निफिकन्स नाहीये किंवा ते ओमिट केल्यानंतर जास्त काय फरक पडणार नाहीये आणि त्याच्यामधले जास्त इम्पॉर्टंट डिजिट फक्त ठेवायची, ही जी प्रोसेस आहे ना त्याला काय म्हणायचं? राउंडिंग ऑफ असं म्हणायचं. आता हे बघा, एक नंबर मी घेतला फॉर एक्झाम्पल. हा नंबर सपोज असा आहे 236942. हा एक नंबर आहे, ठीक आहे. तर किंवा 236 किंवा 236.942 घेऊया, 236.942. हा जो नंबर आहे, या नंबरमध्ये एकूण किती डिजिट आहेत? तर एकूण 6 डिजिट आहेत. तर त्याच्यातले काही डिजिट जे आहेत ते जास्त इम्पॉर्टंट आहेत आणि काही डिजिट जे आहेत ते कमी इम्पॉर्टंट आहेत. लक्षात घ्या, कारण एखाद्या डिजिटचं इम्पॉर्टन्स जे आहे, सिग्निफिकन्स आहे, ते कशावर ठरतं? त्याच्या प्लेसवर. प्लेसेस माहित आहे ना, 10th प्लेस, 100th प्लेस, 1000th प्लेस, अशा प्लेसेस असतात. हे बघा, हा आता या नंबर मधला हा मी 2 नंबर हा काढून टाकला तर या नंबर मध्ये ट्रिमेंडस फरक पडणार आहे. बरोबर आहे ना? फर्स्ट नंबर जो 2 आहे पहिला, हा 2 ऐवजी दुसरा घेतो, कन्फ्युजन व्हायला नको. हा 2 ऐवजी समजा 5 घेतला, सगळे डिजिट डिफरंट घेऊया. हा 2 हा जो नंबर आहे ना, तो काय आहे? तो काढून टाकला तर हा नंबर मध्ये किती फरक पडणार? डायरेक्टली 200 चा डिफरन्स पडतोय. बरोबर आहे ना? 200 चा डिफरन्स पडतोय. 3 जर रिमूव्ह केला आणि त्या ठिकाणी 0 टाकला, काढून टाकायचं म्हणजे तिथं 0 टाकायचं, लक्षात घ्या, किंवा काहीच टाकायचं नाही. तर 3 जर काढून टाकला ना तर डायरेक्टली काय होतो? 30 चा डिफरन्स पडतो. 6 काढून टाकला तर 6 चाच फक्त डिफरन्स पडतो. 9 काढून टाकला तर 0.9 चा डिफरन्स क्रिएट होतो. 4 काढला तर 0.04 चा डिफरन्स क्रिएट होतो. आणि 5 जर काढून टाकला तर 0.05 चा फक्त डिफरन्स क्रिएट होणार. त्याच्यामुळं मला सांगा, याच्यामध्ये सगळ्यात जास्त सिग्निफिकंट नंबर कुठला आणि सगळ्यात कमी सिग्निफिकंट किंवा कमी इम्पॉर्टंट नंबर कुठला? सगळ्यात कमी इम्पॉर्टंट नंबर कुठला सांगता येईल? चॅट सेक्शन मध्ये सांगा. सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट नंबर कुठला असणार आहे? 2. आणि सगळ्यात कमी इम्पॉर्टंट नंबर असणार आहे 5. आणि हा काही वेळेला काय होतं, कॅल्क्युलेशन करण्यासाठी कमी इम्पॉर्टंट नंबर जे आहेत ते काढून टाकायचे. कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन ज्यावेळी असतात ना त्यावेळी ते कमी इम्पॉर्टंट नंबर काय करायचे? काढून टाकायचे. परंतु ते काढून टाकत असताना काही रूल्स वापरावे लागतात जेणेकरून त्या नंबरमध्ये जास्त फरक पडणार नाही. आणि ती जी प्रोसेस आहे ना त्याला काय म्हणायचं? राउंडिंग ऑफ म्हणायचं. आता राउंडिंग ऑफ मध्ये कुठले डिजिट्स तुम्ही ओमिट करणार सांगा? राउंडिंग ऑफ म्हणजे काय? प्रोसेस ऑफ ओमिटिंग डिजिट्स आहे. डिजिट काढून टाकायची प्रोसेस आहे राउंडिंग ऑफ म्हणजे. मग कुठले डिजिट काढून टाकणार? म्हणजे आता याच्यामध्ये 2 वर्ड आहेत, लीडिंग आणि ट्रेलिंग. हे लक्षात घ्या, लीडिंग आणि ट्रेलिंग. हे इथून पुढे वर्ड जरा व्यवस्थित लक्षात ठेवायचे. लीडिंग म्हणजे कुठले? लेफ्ट हँड साइडचे पुढचे नंबर. आणि ट्रेलिंग म्हणजे पाठीमागचे म्हणजे राईट हँड साइडचे नंबर. तर कुठले? लीडिंग काढून टाकणार का ट्रेलिंग काढून टाकणार? जेणेकरून नंबरच्या व्हॅल्यू मध्ये जास्त फरक पडला नसला पाहिजे. लक्षात येते ना? TRAILING, ट्रेलिंग म्हणजे राईट हँड साइडचे नंबर, लीडिंग म्हणजे लेफ्ट हँड साइडचे नंबर. तर ट्रेलिंग नंबर जे आहेत ते काय केले जातात? काही वेळेला काढून टाकले जातात. किंवा राउंडिंग ऑफची एक प्रोसेस तुम्हाला सांगतो. काही वेळेला एखादा आपला व्यवहार चालू असेल, म्हणजे एक देणारा माणूस आहे, एक घेणारा माणूस आहे, एक पैसे देणारा माणूस, एक पैसे घेणारा माणूस आहे, ठीक आहे. तर हिशोब केल्यानंतर, सगळं हिशोब केला समजा आपण, तर हिशोब केल्यानंतर समजा देणे घेण्याचा जो काय नंबर आहे, अमाऊंट आहे, ती समजा काय होत असेल? 2005 रुपीज होत असेल, 2005 रुपीज. तर काय म्हणतो आपण? राऊंड ऑफ करून टाका. राऊंड ऑफ किती? 2000चं 2000. 2005चं काय होणार आहे? 2000 राऊंडिंग ऑफ होणार. म्हणजे तिथं काय केलं? 5 ला आपण काढून टाकला. ही जी प्रोसेस आहे ना त्याला राऊंडिंग ऑफ म्हणायचं. राऊंड ऑफ करा.
राऊंड ऑफ करा म्हणजे काय करायचं, लेस सिग्निफिकंट आहे ते काढून टाका, जेणेकरून काय होईल, ती देवाणघेवाण किंवा जे काय पुढचं कॅल्क्युलेशन किंवा ती प्रोसेस जी आहे ना ती सिंपल होईल. म्हणजे राऊंडिंग ऑफ कशासाठी करतात, थोडस कॉम्प्लिकेशन्स कमी करण्यासाठी. आता राऊंडिंग ऑफचे रूल्स आपल्याला बघायचे आहेत. रूल्स ऑफ राऊंडिंग ऑफ. ओके, रूल्स ऑफ राऊंडिंग ऑफ, हे रूल खूप महत्वाचे आहेत. रूल्स ऑफ राऊंडिंग ऑफ. ओके, जस्ट अ मिनिट. रूल नंबर 1. द रूल नंबर 1 काय बघा, if the digit to be dropped is less than 5, if digit to be dropped is less than 5, then preceding digit is kept as it is. Then preceding digit is kept as it is. Preceding digit as it is ठेवायचं. दिस इज द फर्स्ट रूल. हे बघा, राऊंडिंग ऑफ मध्ये काय करतो आपण, हे शेवटचे जे नंबर्स आहेत ना, त्या नंबर मधले ट्रेलिंग डिजिट जे आहेत ना ते काढून टाकतो. आता एखादा नंबर काढत असताना, ड्रॉप करत असताना, काढायचा म्हणजे ड्रॉप करायचा आहे, ड्रॉप करत असताना तो जर लेस दॅन 5 असेल तर प्रिव्हियस डिजिट काय करायचा, ऍज इट इज ठेवायचा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा एक नंबर आहे 23.62, हा नंबर आहे 23.62, मला 2 काढून टाकायचा आहे. 23.62 मधून ओके 2 काढून टाकायचा आहे. तर 2 काढून टाकल्यानंतर ओके काय होणार, हा नंबर 23.6 होणार. लक्षात येते, म्हणजे 2 ला मला ड्रॉप करायचा आहे. तर 2 ड्रॉप केल्यानंतर 6चं काय करायचं, एक तर ऍज इट इज ठेवायचा, नाहीतर 1 न वाढवायचा असतो. ठीक आहे, तर हा नंबर टू बी ड्रॉप्ड हा लेस दॅन 5 असेल ना, लेस दॅन 5 असेल तर काय करायचा, तो काढून टाकायचा आणि प्रिव्हियस डिजिट लेस दॅन 5 असल्यामुळे ऍज इट इज ठेवायचा. लक्षात आला का हा फर्स्ट रूल? एनी डाऊट इन दिस केस? हा, राऊंडिंग ऑफची रूल आपण बघतोय. फर्स्ट रूल व्हेरी इझी आहे. एखादा नंबर ड्रॉप करायचा आहे, समजा मला 2 ड्रॉप करायचा आहे, नंबर काढून टाकायचा आहे, तर 2 काढून टाकल्यानंतर 6चं काय करायचं, ऍज इट इज ठेवायचं. म्हणजे नंबर टू बी ड्रॉप्ड इज लेस दॅन 5 असेल तर प्रिसिडिंग डिजिट म्हणजे त्याच्या प्रिसिडिंग पलीकडचा जो डिजिट, त्याला लागून असणारा जो डिजिट आहे ना, तो ऍज इट इज ठेवायचा. त्याच्यानंतर सेकंड रूल, इफ डिजिट टू बी ड्रॉप्ड हे काही सिंपल रूल आहेत जे तुम्हाला ऑलरेडी माहिती असतील. ओके, डिजिट टू बी ड्रॉप्ड इज मोर दॅन 5 असेल, मोर दॅन 5 असेल. ओके, तर काय करायचं, देन प्रिसिडिंग डिजिट, त्यावेळी प्रिसिडिंग डिजिट काय करायचं, प्रिसिडिंग डिजिट इज इन्क्रीज्ड बाय 1. ओके, सो फॉर एक्झाम्पल हाच नंबर आता असा असेल 23.68. ठीक आहे, आणि 8 ला मला काढून टाकायचा आहे, 8 ची मला गरज नाहीये, 8 ला काढून टाकायचा आहे. तर 8 ड्रॉप केल्यानंतर काय लिहिणार मी, 23.7 लिहिणार. ठीक आहे, म्हणजे 8 हा ड्रॉप करणार आहे, काढून टाकणार आहे. आता हा नंबर काय आहे, मोर दॅन 5 आहे. मोर दॅन 5 असेल तर प्रिव्हियस नंबर काय करायचा, इन्क्रीज बाय 1 करायचा, प्रिसिडिंग डिजिट. रूल नंबर 3, इफ डिजिट टू बी ड्रॉप्ड इज इक्वल टू एक्झॅक्टली 5 असेल, if digit to be dropped is equal to 5 असेल, 6 ला देखील ड्रॉप करू शकतो की आपण. 6 ला ड्रॉप केला तर काय करायचं, हे 24 लिहावं लागेल. समजा हे आता 23.6 असेल, एवढाच नंबर असेल, मला 6 ला काढून टाकायचा आहे. तर 6 ला काढून टाकल्यानंतर काय होणार, 6 हा मोर दॅन 5 आहे ना,
त्याच्यामुळे प्रिसिडिंग डिजिट 1 वाढवावं लागेल. सो 24 करावं लागेल. 6 ला देखील हे बघा किती नंबरला ड्रॉप करायचं हे तुम्हाला पुढं काही पार्ट आहे तो पुढच्या पार्ट मध्ये कळणार आहे. आता सध्या तरी आपण एक डिजिट शेवटचा ड्रॉप करायचा झाला तर काय करायचं याचा विचार करायला लागलोय. एकच डिजिट ड्रॉप करायचा झाला तर पुढे तुम्हाला सिग्निफिकंट फिगर नावाची एक कन्सेप्ट आहे आणि त्याच्यामध्ये काही वेळेला शेवटचे 3 शेवटचे 4 डिजिट ड्रॉप करायला लागतात. मग 1 बाय 1 ड्रॉप करत जायचं असतं. एक एक ड्रॉप करत जायचं आणि एक ड्रॉप करत जाईल तसे हे रूल वापरायचे. ओके. If digit to be dropped is equal to, if digit to be dropped is equal to काय असेल 5 असेल, equal to 5, then preceding digit is kept as it is. If even and increased by 1 if it is odd. हे बघा असा एक नंबर आहे की 23.65 फॉर एक्झाम्पल. हा एक नंबर आहे 23.65 आणि मला 5 ड्रॉप करायचं आहे. तर 5 ड्रॉप करत असताना 6चं काय करायचं तर 23.6 येणार आहे. म्हणजे नंबर टू बी ड्रॉप्ड एक्झॅक्टली 5 हाच नंबर ड्रॉप करायचा आहे. तर त्याचे प्रिव्हियस नंबर बघायचा. तर तो जर इव्हन असेल तर ऍज इट इज ठेवायचा आणि ऑड असेल तर काय करायचा 1 न इन्क्रीज करायचा. म्हणजे समजा 23.65 ऐवजी समजा काय असेल 23.75 असेल तर इतर मात्र काय करणार मी 5 ड्रॉप करणार. 5 ड्रॉप करणार आणि प्रिव्हियस नंबर त्याच्या प्रिसिडिंग नंबर बघणार. तो ऑड जर असेल ना ऑड नंबर तर तो वाढवायचा. म्हणजे इव्हन असेल तर ऍज इट इज ठेवायचा, ऑड असेल तर वाढवायचा. हे कुणाच्या बाबतीत जर 5 हा नंबर आपल्याला ड्रॉप करायचा असेल. हे सिंगल नंबरच्या ड्रॉपिंगच्या बाबतीत झालं. आणखी एक इथं महत्वाची गोष्ट आहे ती माहिती असणं आवश्यक आहे. समजा आपल्याला 2 नंबर ड्रॉप करायचे आहेत आणि 2 नंबर जर काय असतील 50 पेक्षा जास्त असतील, मोर दॅन 50 असेल तर प्रिसिडिंग नंबर इज ऑलवेज इन्क्रीज्ड बाय 1. आणखी एक रूल महत्वाचा रूल आहे बघा इथं. नेक्स्ट 2 नंबर ड्रॉप करायचे आहेत आपल्याला. सपोज इफ 2 नंबर्स आर टू बी ड्रॉप्ड, एकाच वेळी 2 नंबर ड्रॉप करायचे आहेत शेवटचे. इफ 2 numbers are to be dropped and 2 number are to be dropped and if they are more than 50 preceding digit is increased by 1. आता बघा मी असा एक नंबर लिहिला फॉर एक्झाम्पल 23.652 असा एक नंबर लिहिला. आता एक नंबर जर ड्रॉप करत गेलो तर आन्सर वेगळे येते आणि 2 नंबर एकदम ड्रॉप केले. समजा तुमची रिक्वायरमेंट काय आहे की 5 आणि 2 हे 2 नंबर मला ड्रॉप करायचे आहेत. बघा मी काय सांगतोय व्यवस्थित लक्ष द्या. 5 आणि 2 हे 2 नंबर मला ड्रॉप करायचे आहेत. एक नंबर ड्रॉप करत गेल्यानंतर काय होणार बघा पहिल्या स्टेप मध्ये 23 पॉईंट काय येणार आहे 65 येणार. कारण 2 सुरुवातीला ड्रॉप केला तर 2 हा लेस दॅन 5 आहे त्याच्यामुळे प्रिव्हियस नंबर ऍज इट इज ठेवणार. त्याच्यानंतर आता काय केलं मी समजा 5 ला काढून टाकायचं म्हटलं तर 5 काढून टाकताना रूल काय आहे प्रिव्हियस नंबर इव्हन असेल तर ऍज इट इज ठेवायचा. म्हणजे 23.6 येणार आहे बरोबर. आणि समजा आता 23.652 मधून डायरेक्टली 2 डिजिट एकदम ड्रॉप केले तर रूल काय सांगतो
तर मोर दॅन 50 जर नंबर असेल तर तो नंबर काय करायचा, प्रिव्हियस डिजिट काय करायचा, 1 न वाढवायचा. तर 2 नंबर ड्रॉप करायचे असतील ना तर हा रूल वापरा. हा 1 by 1 ड्रॉप करत बसायचं नाही. हे इनकरेक्ट आहे. दिस इज इनकरेक्ट, दिस इज करेक्ट. मी काय सांगतोय लक्षात येत आहे? एकच डिजिट ड्रॉप करायचा असेल शेवटचा तर पहिले 3 रूल वापरायचे. एकच डिजिट शेवटचा ड्रॉप करायचा असेल तर पहिले 3 रूल काय, नंबर टू बी ड्रॉप्ड ग्रेटर दॅन 5 असेल तर 1 न वाढवायचा, नंबर टू बी ड्रॉप्ड लेस दॅन 5 असेल तर ऍज इट इज ठेवायचा, आणि नंबर टू बी ड्रॉप्ड एक्झॅक्टली 5 असेल तर काय करायचं, इव्हन असेल तर ऍज इट इज ठेवायचा, ऑड असेल तर 1 न वाढवायचा प्रिसिडिंग डिजिट. बरोबर. आणि समजा एक आपल्याला ते क्वेश्चन वरून कळणार आहे की 1 नंबर ड्रॉप करायचे आहेत का 2 नंबर ड्रॉप करायचे आहेत. तर 2 नंबर ड्रॉप करायचे असले, अगोदरच रिक्वायरमेंट आपल्याला माहिती असते किती नंबर त्याच्यातले काढून टाकायचे आहेत. तर 2 नंबर डायरेक्ट काढून टाकायचे. लक्षात घ्या, नंबर टू बी ड्रॉप 2 असतील तर 2 नंबर डायरेक्टली काढून टाकायचे. आणि कसे काढून टाकायचे, ते 50 पेक्षा जास्त असेल, 50 पेक्षा जास्त असेल तर प्रिव्हियस नंबर 1 न वाढवायचा, तो ऑड आहे का इव्हन आहे वगैरे बघत बसायचं नाही. आणि 50 पेक्षा कमी असेल तर काय करायचा, तो ऍज इट इज ठेवायचा. ओके, increased by 1, and if 2 digits are less than 50, less than 50, it is kept as it is. म्हणजे preceding digit is kept as it is. Less than 50, then preceding digit kept as it is. ओके, तर हे राउंडिंग ऑफचे रूल्स आहेत. जरा ते रूल्स व्यवस्थित वाचून बघा. याचे काही क्वेश्चन्स बघा राउंडिंग ऑफचे, जे मी विचारतोय त्याचे आन्सर सांगता येतात का बघा. 6.24 मध्ये मला 4 काढून टाकायचा आहे, एकच डिजिट. तर राउंडिंग ऑफ केल्यानंतर किती येणार सांगा फास्ट. करेक्ट, 6.2 येणार. त्याच्यानंतर नेक्स्ट नंबर आहे 5.328 मध्ये 8 काढून टाकायचा आहे. किती येणार, फक्त एकच डिजिट काढून टाकायचं, ड्रॉप करायचं आहे. 5.33 येणार. करेक्ट. ओके, त्याच्यानंतर 6.265 मध्ये लास्ट डिजिट फक्त एकच काढून टाकायचं आहे. किती येणार, 6.265 मध्ये 6.26 येणार. करेक्ट. हा, नेक्स्ट आहे दॅट इज 6.275 मध्ये 5 काढून टाकला. किती येणार, 5 is to be dropped. Answer 6.28. Correct. त्याच्यानंतर 2.520. ओके, याच्यामध्ये 0 काढून टाकला. हे काय सिंपलच आहे, 2.52 येणार. नेक्स्ट 4.645 मध्ये ओके 5 काढून टाकायचं आहे. किती येणार, 4.64. करेक्ट. त्याच्यानंतर 22.78 मध्ये 8 काढून टाका. किती येणार, दॅट इज 22.8 येणार. त्याच्यानंतर 36.452 आणि 52 काढून टाकायचंय मला. किती येणार, 52 काढून टाकायचंय, लास्ट 2 डिजिट काढून टाकायचे. किती येणार, 36.5 येणार. 36.5. करेक्ट. चांगल्या प्रकारे तुम्हाला समजलेलं आहे, लक्षात घ्या. So these are some examples of the rounding off.
आता याच्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट बघूया, दॅट इज सिग्निफिकंट फिगर्स. एकदा राउंडिंग ऑफ व्यवस्थित जर समजलेला असेल तर आता आपण सिग्निफिकंट फिगर्सचा पार्ट आपण बघू शकतो. ओके, सिग्निफिकंट फिगर्स नेक्स्ट पार्ट. सिग्निफिकंट फिगर्स. सिग्निफिकंट फिगर्स. तर सिग्निफिकंट फिगर्स म्हणजे काय? ऑल सर्टन डिजिट्स अलॉंग विथ फर्स्ट अनसर्टन डिजिट आर कॉल्ड ॲज सिग्निफिकंट फिगर. म्हणजे सिग्निफिकंट फिगर हा कशाशी रिलेटेड पार्ट आहे? दिस इज रिलेटेड टू द मेजरमेंट. मेजरमेंटशी रिलेटेड पार्ट आहे. आता अनेक वेळा मेजरमेंट केल्यानंतर त्याच्यामध्ये काय होतात, काही डिजिट जे आहेत ते रिपीट होतात, म्हणजे त्यांची सर्टनिटी असते. आणि काही डिजिट मात्र काय असतात, अनसर्टन असतात, त्यांची व्हॅल्यू चेंज होऊ शकते. ओके, तर ऑल सर्टन डिजिट आणि त्याच्यामधला फक्त फर्स्ट अनसर्टन डिजिट यांची जी संख्या आहे ना, त्याला सिग्निफिकंट फिगर म्हणायचे. एक एक्झाम्पल देतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. सपोज आपण काय केलं, अशा प्रकारे एक रॉड घेतलेला आहे, रॉड, आणि एका व्हर्नियर कॅलिपर नावाच्या इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्यानं याची लेंथ मेजर करायला दिली. स्टुडंटला काय करायला दिली? लेंथ मेजर करायला दिली. म्हणजे एका क्लासरूम मध्ये आपण हा एक्सपेरिमेंट करतोय. एक रॉड घ्यायचा, एक व्हर्नियर कॅलिपर घ्यायचं, मेजरमेंट कशी घ्यायची ते स्टुडंटला ऑलरेडी शिकवलेलं आहे. प्रत्येक स्टुडंटकडे हा रॉड आणि व्हर्नियर कॅलिपर द्यायचं आणि त्याची रिडिंग घ्यायची. आता हे रिडिंग घेतल्यानंतर हे रिडिंग कसे येतात बघा. रिडिंग साधारणपणे असे येतील. ओके, म्हणजे याची ऍक्च्युअल लेंथ समजा काय असेल, 23 मिलीमीटर असेल, 23 मिलीमीटर. तर हे रिडिंग 22.98, 22.99, एक्झॅक्टली 23.00, 23.02, 23.01, ओके, किंवा 22.97, 23. ओके, 03 असे रिडिंग्स येतात. कारण लक्षात घ्या, मिलीमीटरचा कितवा पार्ट बघा, 100th पार्ट. ओके, ओके, बघा इथे एक याच्या अगोदर राउंडिंग ऑफ से रिलेटेड एका स्टुडंटचा क्वेश्चन आलेला आहे. तो क्वेश्चनचा आन्सर अगोदर देतो. क्वेश्चन काय, सर पॉइंट नंतर 4 डिजिट असतील तर किती नंबर ड्रॉप करायचे हे कसं कळणार? किती नंबर ड्रॉप करायचे हे सिग्निफिकंट फिगर मध्ये आपल्याला कळणार आहे. फक्त आता तरी सध्या राउंडिंग ऑफचे रूल लक्षात ठेवा. किती डिजिट ड्रॉप करायची हे तुम्हाला आता सिग्निफिकंट फिगर्स मध्ये कळणार आहे. ठीक आहे, तो पुढचा पार्ट आहे. आता तो आपण स्टडी करायला लागलोय. ठीक आहे, म्हणजे एक डिजिट ड्रॉप करायचे का 2 करायचे का पाठीमागचे सगळेच ड्रॉप करायचे, हा पार्ट जो आहे ना तो सिग्निफिकंट फिगर्स मध्ये आहे. त्याच्यामुळे थोडंसं वेट करा. बघा आता हे नंबर ऑफ मेजरमेंट घेतलेत, बरोबर, आणि एवढं व्हेरिएशन होऊ शकतं. कारण 23 मिलीमीटरचं 22.98 व्हायला काही जास्त वेळ लागणार नाही मेजरमेंट मध्ये. थोडंसं किंचित जरी इकडे तिकडे हल्लं तर हे रिडिंग चेंज होऊ शकतं. आता ह्या मेजरमेंट आपण नंबर ऑफ मेजरमेंट बघितल्या तर काही डिजिट जे आहेत ते काय होत आहेत, सर्टन आहेत. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा 2-3, मोस्ट ऑफ द रिडिंग मध्ये 2-3, 2-3, 2-3, 2-3 हे रिपीट झालेले आहेत. ओके, आणि शेवटचे 2 जे आहेत ते अनसर्टन आहेत. त्यांची संख्या काय आपल्याला सांगता येत नाही, अनसर्टन आहे. तर सर्टन डिजिट सगळे आणि अनसर्टन मधला एक हे काउंट करायचे आणि नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स किती लिहायच्या, म्हणजे किती डिजिट याच्यामध्ये सर्टन आहेत, किती अनसर्टन आहेत हे अगोदर काढायचं. सर्टन सगळे घ्यायचे आणि अनसर्टन एकच घ्यायचा. ओके, असे किती डिजिट त्याच्यामध्ये आहेत त्याला काय म्हणायचं, सिग्निफिकंट फिगर. सिग्निफिकंट फिगर किंवा सिग्निफिकंट डिजिट म्हणायचं. शॉर्ट मध्ये आपण याला सिगफिग्स म्हणतो, लक्षात घ्या. सिगफिग्स, सिगफिग्स म्हणजे बोलायला बरं पडावं म्हणून. म्हणजे याची डेफिनेशन लक्षात घ्या, काय येणार डेफिनेशन सिगफिग्सची. ऑल सर्टन डिजिट्स in a measurement. ओके, डेफिनेशन कशी येणार बघा, इन मेजरमेंट all certain digits
all certain digits along with first uncertain digit is called as significant figures. Are called as significant figures. अशी बुक मध्ये डेफिनेशन आहे. ओके, आता हे एक्झाम्पल जे आहे ते एक्झॅक्टली असं घेऊन चालणार नाही आपल्याला. सिग्निफिकंट फिगर कसे काढायचे याच्याशी रिलेटेड काही रूल्स आहेत. ते रूल्स मी तुम्हाला सांगणार आहे, ते रूल्स वापरायचे. त्याच्यामुळे इथं या एक्झाम्पल मध्ये कन्फ्यूज व्हायची काय गरज नाही. सर ते तुम्ही कसं काढलं वगैरे काय कळलं नाही तर ते कळलं नसेल तर आता ते तुम्हाला व्यवस्थित कळेल. सिग्निफिकंट फिगर्स कशा काउंट करायच्या. इन मेजरमेंट ऑल सर्टन डिजिट, सगळे सर्टन डिजिट आणि एक अनसर्टन डिजिट यांची जी संख्या आहे ना त्याला काय म्हणायचं, सिग्निफिकंट फिगर्स म्हणायचं. सिग्निफिकंट फिगर म्हणजे थोडक्यात सिग्निफिकंट डिजिट म्हणू शकतो, लक्षात घ्या. ठीक आहे. आता डिजिट्स किती असतात लक्षात घ्या. एकूण डिजिट्स, टोटल डिजिट्स किती असतात. टोटल डिजिट्स आर 10 असतात. कुठले कुठले टोटल 10 डिजिट आहेत. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. तर हा 0 हा एक डिजिट आहे आणि हे बाकीचे सगळे काय आहेत, नॉन झिरो डिजिट आहेत. हे बाकीचे काय आहेत, नॉन झिरो डिजिट्स. लक्षात येत आहे. 0 हा एक डिजिट आहे आणि बाकीचे सगळे नॉन झिरो डिजिट्स आहेत. टोटल डिजिट किती असतात, 10. आता सिग्निफिकंट फिगर एक, आता क्वेश्चन कसा असतो एक्झाम मध्ये, एक नंबर दिलेला असतो तुम्हाला, एक नंबर दिलेला असतो आणि त्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत हे काढा, असा क्वेश्चन असतो. त्याच्यामध्ये सिग्फिक्स किती आहे. ओके, तर हे रूल व्यवस्थित अंडरस्टँड केले तर लगेच तुम्ही सिग्निफिकंट फिगर सांगू शकणार आहे. ओके, तर रूल्स टू डिटरमाइन number of significant figures, number of sigfigs. तर त्याच्यामध्ये फर्स्ट रूल काय बघा, ऑल नॉन झिरो डिजिट्स आर कन्सिडर्ड सिग्निफिकंट. ऑल नॉन झिरो डिजिट्स आर considered as significant. सगळे नॉन झिरो डिजिट जे आहेत ते काय करायचे, सिग्निफिकंट म्हणून काउंट करायचे. ओके, दॅट इज द फर्स्ट रूल. इथे एक्झाम्पल देतो. फर्स्ट एक्झाम्पल, नंबर असा दिला तुम्हाला, फॉर एक्झाम्पल 2567 किंवा 25.67 हा एक नंबर आहे. तर याच्यामध्ये नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स किती. आता बघा, 2 हा नॉन झिरो आहे का, आहे. 5 हा नॉन झिरो आहे का, आहे. 6 हा नॉन झिरो आहे का, आहे. आणि 7 हा नॉन झिरो आहे का, आहे. हे सगळे नॉन झिरोज आहेत. त्याच्यामुळे नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स किती येणार, 4. लक्षात आला का पहिला रूल, फर्स्ट रूल लक्षात आला का. खूप इझी आहे हे. ओके, दिलेल्या नंबर मध्ये नॉन झिरो किती आहेत बघायचे, ते सगळे काउंट करायचे. किती आहेत बघायचे. समजा नंबर आला 3.142, पायची व्हॅल्यू 3.142 आहे ना. याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती रे सांगा. डिजिटची संख्या काउंट करायची आहे, किती आहेत, 1, 2, 3, 4. सगळेच नॉन झिरो आहेत त्याच्यामुळे 4 येणार. व्हेरी सिंपल. आणखी एक नंबर देतो. नंबर आहे दॅट इज 2.1795. किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत रे, 5. बरोबर ना. नॉन झिरो, सगळेच नॉन झिरो असतील तर सगळेच काउंट करायचे. ओके, व्हेरी सिंपल. दिस इज द फर्स्ट रूल. म्हणजे नॉन झिरो जे असतात ना, म्हणजे 1 to 9 जे नंबर असतात ते काय करायचे, काउंट करायचे सिग्निफिकंट म्हणून. दॅट इज द फर्स्ट रूल. आता झिरो सिग्निफिकंट आहे का नाही हे आपल्याला पुढे कळणार. सगळे रूल एकदा बघा, नंतर काय त्याच्यामध्ये डाऊट असला तर विचारा. काही वेळेला सगळे रूल स्टडी केल्यानंतरच तुम्हाला ते कळतं.
सेकंड रूल बघा, रूल 2. आता नॉन झिरो तर सिग्निफिकंट म्हणून काउंट करायचे, बरोबर. सगळे नॉन झिरो डिजिट जे आहेत म्हणजे 1 to 9 पर्यंतचे सगळे जे डिजिट आहेत ते सिग्निफिकंट कन्सिडर करायचे. आता झिरो कधी कन्सिडर काउंट करायचे आणि कधी काउंट करायचे नाहीत सिग्निफिकंट म्हणून. ओके, ते बघा. zeros between two non-zero digits are considered as significant significant figures. Okay, example 2034 याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत सांगता येते? हे बघा, 2, 3 आणि 4 हे तर नॉन झिरो आहेत. 2, 3, 4 नॉन झिरो आहेत, त्याच्यामुळे ते काउंट घ्यायचे. हे 3 झाले. आता हा जो झिरो आहे ना, तो सिग्निफिकंट आहे का नाही? तर आहे. कारण रूल काय आहे? कारण दोन नॉन झिरोच्या मध्ये असणारा झिरो, नॉन झिरोच्या मध्ये असणारे सगळे झिरो, एक असू दे नाहीतर किती असू दे, सगळे झिरो सिग्निफिकंट म्हणून कन्सिडर करायचे. म्हणजे नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स इथे येणार आहेत 4. ओके, तुम्हाला नंबर सांगितला 6.022 हा नंबर आहे. याच्यामध्ये सिग्निफिक्स किती येतील रे? सिग्निफिक्स किती येतील याच्यामध्ये? आता डेसिमल पॉईंटचा जास्त काही इथे विचार करायचा नाहीये. हे बघा, 6 नॉन झिरो आहे, 2 नॉन झिरो आहे, 2 नॉन झिरो आहे, 3 नॉन झिरो डिजिट आहेत, 3 झाले ते. आणि हा झिरो 6 आणि 2 च्या मध्ये आहे, तो पण काउंट करावा लागणार. सो नंबर ऑफ सिग्निफिक्स येणार आहे तिथं 4. किंवा नंबर असा असेल 23,00,65. नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स किती येणार? 2, 3 नॉन झिरो आहेत ते काउंट करायचे, 6, 5 नॉन झिरो आहेत ते काउंट करायचे. झाले. त्याच्यानंतर मधले 2 झिरो नॉन झिरोच्या मध्ये आहेत, म्हणजे 2 नॉन झिरोच्या मध्ये असणारे सगळे, एक झिरो असू दे नाहीतर अनेक झिरो असू दे, सगळे काउंट करायचे. इथे नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स येणार आहेत 6. ओके, हा रूल 2 आहे. त्याच्यानंतर रूल 3. रूल 3 काय आहे बघा. in a number with decimal point. सगळे रूल आहेत, लक्षात घ्या. कुठलाही नंबरचा मग तुम्ही काढू शकताय, त्याच्यासाठी अगोदर सगळे रूल स्टडी करावे लागतील. इन अ नंबर विथ डेसिमल पॉइंट, all leading zeros are not significant, but trailing zeros are significant. ओके, हळूहळू जसे रूल येतील तसे तुमचे सगळे डाऊट जे आहेत ना ते सॉल्व्ह होतील. कुठलाही नंबर येऊ दे. मग ट्रेलिंग झिरोज आर सिग्निफिकंट. आता बघा, जे दिलेला नंबर जो आहे ना त्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट आहे का बघायचं. आणि डेसिमल पॉईंट जर असेल, बघा, विथ डेसिमल पॉईंट नंबर असेल, डेसिमल पॉईंट असेल तर त्याच्यातले फक्त ट्रेलिंग झिरो जे आहे ना तेवढेच मोजायचे, लीडिंग झिरो मेजर करायचे नाही, मोजायचे नाहीत. आता लीडिंग ट्रेलिंग म्हणजे काय? समजा एक नंबर असा लिहिला मी 02.30500, याच्यामध्ये नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स किती? आता हा नंबर विथ डेसिमल पॉईंट आहे, ठीक आहे. आता काउंटिंग करताना नॉन झिरो पासून काउंट करूया. 2 येणार का? येणार. 3 येणार का? येणार. 5 येणार का? सिग्निफिकंट म्हणून येणार, बरोबर, कारण हे नॉन झिरो आहेत, बरोबर. आता हा जो झिरो आहे तो येणार का? काउंट करायचा. 3 आणि 5 च्या मधला झिरो काउंट करायचं का? काउंट करायचं का? झिरोज बिटवीन 2 नॉन झिरो मध्ये असतो तो काउंट करायचा, तो धरणारच आपण अकॉर्डिंग टू रूल 2. आता राहिले कुठले? मधला झिरो तर काउंट करतोय, याला पुढचे जे झिरो आहेत ना याला लीडिंग म्हणायचं, लीडिंग. आणि इकडचे जे झिरो आहेत ना त्याला काय म्हणायचं? ट्रेलिंग म्हणायचं, ट्रेलिंग.
लक्षात येत आहे? लीडिंग आणि ट्रेलिंग. तर कुठले झिरोज मोजायचे? ट्रेलिंग फक्त मोजायचे, लीडिंग मेजर करायचे नाहीत. हा रूल आहे डेसिमल पॉइंट असेल तर. त्याच्यामुळे हे देखील 2 काउंट करणार. म्हणजे 1 2 3 4 5 6 नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर इथं 6 येणार आहे. नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स किती येणार? 6 येणार आहेत. ठीक आहे. आणखी एक एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल 0.00200 हा नंबर आहे. मला सांगा याच्यामध्ये सिग्निफिक्स किती येते? हे रूल काय करा, 2-4 वेळा बघा व्यवस्थित रेकॉर्डेड याच्यामध्ये, तर तुम्हाला ते लक्षात येईल. बघा आता 2 हा तर सुरुवातीला आपल्याला कळतंय नॉन झिरो म्हणजे काउंट करणार. आता हे जे झिरो आहेत ना, हे सगळे 3 झिरो कसले आहेत आणि हे 2 झिरो कसले आहेत? याच्यामध्ये मधला झिरो कुठला आहे का? नाहीये. म्हणजे 2 नॉन झिरोच्या मध्ये झिरो आहे का? तसा असता तर मी काउंट केला असता. एकच नॉन झिरो आहे, 2 नॉन झिरो असते आणि त्यांच्या मधला असतं तर काउंट केला असतं ना. हे जे आहेत ना, हे 3 झिरो पुढचे म्हणजे लीडिंग आहेत, लीडिंग. आणि हे 2 झिरो जे आहेत ना ते ट्रेलिंग आहेत. आणि या नंबरमध्ये डेसिमल पॉइंट आहे. मग डेसिमल पॉइंट असेल तर काय करायला सांगितलंय? फक्त ट्रेलिंग काउंट करा म्हणून सांगितलंय. ओके, डेसिमल पॉइंट असेल तर. नसेल तर काय पुढचा रूल आहे अजून. नसेल तर काय ते पुढचा रूल आहे. जरा वेट करा. तर मग इथं सिग्निफिकंट फिगर्स किती येणार आहे आता सांगा विचार करून जरा. किती येणार नंबर ऑफ सिग्निफिक्स? लीडिंग कन्सिडर करायचे नाही म्हणून सांगितलंय. लीडिंग म्हणजे नॉन झिरोच्या पुढचे सगळे, डेसिमल पॉइंटच्या पुढचे फक्त नव्हे. नॉन झिरोच्या पुढचे सगळे म्हणजे लीडिंग, नॉन झिरो पासून पुढं. तर इथे येणार आहेत फक्त 3 सिग्निफिकंट फिगर्स येणार आहेत. ओके, सो आन्सर विल बी 3 सिग्निफिकंट फिगर्स. लक्षात येते का? 0.02040 याच्यामध्ये किती येणार सांगा रे? 2 काउंट करायचा, 4 करायचा, हा मधला 0 काउंट करायचा. ठीक आहे. आता हे झाले पुढचे 2 झिरो आणि हा झाला एक पाठीमागचा 1 झिरो. तर त्याच्यामधला हा फक्त काउंट करायचा 4. ठीक आहे. हा रूल झाला 3. रूल 4. इफ ए नंबर इन अ नंबर विदाउट डेसिमल पॉइंट, डेसिमल पॉइंट नसेल तर, in a number without decimal point, without decimal point in a number without decimal, म्हणजे त्या नंबर मध्ये कुठंच डेसिमल पॉइंट दिसतच नाही तुम्हाला, नाहीच आहे दिलेला. नसतो म्हणजे शेवटी असतो, पण तो दाखवायची काय गरज नसते, म्हणजे डेसिमल पॉइंट नसतो. इन अ नंबर विदाउट डेसिमल पॉइंट, ऑल लीडिंग अँड ट्रेलिंग, ऑल लीडिंग अँड ट्रेलिंग zeros are not significant, are not significant. लक्षात येत आहे? म्हणजे ते काउंटच करायचं नाही. म्हणजे समजा नंबर असा असेल 0200, किती सिग्निफिकंट येणार आहे? याच्यामध्ये डेसिमल पॉइंट नाहीच आहे कुठं. नॉन झिरो एक घेणार आपण, हे झाले ट्रेलिंग आणि हे झाले लीडिंग. मधले नाहीये ते, एक तर पुढचे आहेत नाही तर पाठीमागचे आहेत. तर किती येणार सिग्निफिकंट फिगर रे? 0200 मध्ये एकच येणार, 1 ओनली. ओके, किंवा 020305000 याच्यामध्ये किती येणार रे? याच्यामध्ये डेसिमल पॉइंट कुठंच नाहीये. दिस इज रूल 4. याच्यामध्ये किती येणार रे सिग्निफिकंट फिगर्स? 2 तर येणार, 3 तर येणार, 5 तर येणार. हे 3 झाले कारण नॉन झिरो आहेत ते, बरोबर. त्याच्यानंतर 2 नॉन झिरोच्या मधले सगळे झिरो घ्यायचे, म्हणजे हे 2 झाले. ठीक आहे. आता हा एक लीडिंग एक झिरो झाला राहिला आणि ट्रेलिंग 2 झिरो राहिले. हे काउंट करायचे का? लीडिंग आणि ट्रेलिंग. डेसिमल पॉइंट नाहीच आहे कुठं. डेसिमल पॉइंट असता मध्ये कुठंतरी एका ठिकाणी डेसिमल पॉइंट असता तर ट्रेलिंग काउंट केले असते. डेसिमल पॉइंट नसेल तर कुठलेच लीडिंग आणि ट्रेलिंग कन्सिडर करायचे नाहीत.
लीडिंग आणि ट्रेलिंग. सो त्याच्यामुळे नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स येणार आहेत 5. ओके, सो दीज आर द रूल्स ऑफ सिग्निफिकंट फिगर्स. याच्या व्यतिरिक्त आणखी एक 2-3 रूल्स आहेत. ओके, ते रूल्स आणि त्याचे आणखी काही एक्झाम्पल्स आपण काय करूया, नेक्स्ट लेक्चरला बघूया. तर एवढे रूल तरी सध्या तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आजचा पार्ट जो आहे ना तो राउंडिंग ऑफ आणि सिग्निफिकंट फिगरचा पार्ट हा काय करायचा आहे, तुम्ही रिपीट करायचा आहे, रिपीट. आणि त्याच्यासाठी युट्यूबवर जाऊन काय करायचे, आजचा जो व्हिडिओ आहे ना तो रिपीट बघायचा सगळं, कारण ते लवकर लक्षात येत नाही. रिपिटेशन केल्यानंतर लगेच लक्षात येतं. कारण याच्यावर मी उद्या काही एक्झाम्पल विचारणार आहे, क्वेश्चन विचारणार आहे. ओके.